नमस्कार, जय हिंद भावांनो. यारो कोल्हापूर आर्मी रॅली भरती 2023 तर्फा आज भरतीचा पहिला दिवस होता. नर्सिंग असिस्टंट भरतीचा आज मित्रांनो पहिला दिवस होता. 16 डिसेंबरला नर्सिंग असिस्टंटची यारो कोल्हापूर आर्मी रॅली मित्रांनो भरती झाली. तर 16 डिसेंबरला मित्रांनो आज भरती कशा प्रकारे झाली आणि मुलांनी आज कोणत्या चुका केल्या, त्याचबरोबर आज एका बॅचमध्ये किती मुलं सोडले आणि एका बॅचमधून किती मुलांना घेतलं, त्याचबरोबर ॲक्सिलेंटचे किती मुलं घेतले, त्याचबरोबर सेकंड ग्रुपचे किती मुलं घेतले, त्याचबरोबर 1600 मीटर रनिंगसाठी नर्सिंग असिस्टंट या भरतीसाठी 1600 मीटर रनिंगसाठी टायमिंग किती देण्यात आला. तर काल मित्रांनो 16 डिसेंबरला माझ्या मित्राचा ग्राउंड होता. तर त्याच्या बॅचमध्ये ज्या मित्रांनो किती मुलं घेतले त्याचाच अनुभव तुम्हाला सांगणार आहे. ज्या मुलांचा ग्राउंड झालं त्यांचाच अनुभव तुम्हाला सांगणार आहे की यारो कोल्हापूर आर्मी रॅली भरती 16 डिसेंबरला नर्सिंग असिस्टंटची भरती कशा प्रकारे झाली, त्याचबरोबर मुले कोणकोणत्या चुका करत आहेत, त्याचबरोबर उंची किती लागत आहे, छाती किती लागत आहे, वजन किती लागत आहे आणि तुम्हाला मित्रांनो कोणकोणत्या गोष्टीचं लक्ष ठेवायचं आणि भरती प्रक्रिया कशा प्रकारे चालू आहे. तर पहा, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला याबद्दलच सांगणार आहे. यारो कोल्हापूर आर्मी रॅली भरती नर्सिंग असिस्टंटची 16 डिसेंबरला भरती कशा प्रकारे झाली, भरतीचा पहिला दिवस होता, एका बॅचमध्ये किती मुलं सोडले आणि एका बॅचमधून किती मुलांना घेतलं याबद्दलच तुम्हाला मेन सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून आर्मी रॅली भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. पहा मित्रांनो, यारो कोल्हापूर आर्मी रॅली या ठिकाणी मित्रांनो नर्सिंग असिस्टंटची 16 डिसेंबरला भरती झाली. तर माझ्या मित्राचाच त्या ठिकाणी ग्राउंड होता. तर पहिली चूक मित्रांनो तुम्हाला कोणती नाही करायची ते तुम्हाला सांगून देतो. त्यांना मला पूर्ण अनुभव सांगितलाय माझ्या मित्रांना. तर नागेशचं त्या ठिकाणी ग्राउंड होतं, नागेश मित्र आहे माझावाला, ठीक आहे. तर त्या ठिकाणी जे तुम्हाला पहिली चूक कोणती नाही करायची आहे की भरतीला मित्रांनो एक दिवस अगोदर तुम्हाला यायचा, कारण की मुलं या ठिकाणी एक चूक करत आहे. ज्या दिवशी भरती आहे त्याच दिवशी या ठिकाणी येत आहे, जे हॉल तिकीटवर तारीख आहे त्याच तारखेला येत आहे. तर त्यामुळे बऱ्याच मुलांना जे मित्रांनो घरी पाठवण्यात येत आहे. तर भरतीला एक दिवस अगोदर तुम्हाला यायचं आहे. तर माझ्या मित्राचा जे ग्राउंड आहे हे 16 डिसेंबरला होता. तर तो 15 डिसेंबरपासूनच त्यांनी रातच्या 8 वाजतापासून त्या ठिकाणी रांग लागली होती, रांगीत लागला होता तो. तर सांगायचं एवढंच की भरतीला तुम्हाला मित्रांनो एक दिवस अगोदर या ठिकाणी यायचं आहे. जर समजा तुम्ही भरतीला एक दिवस नाही आले तर पहा मित्रांनो त्या ठिकाणी प्रॉब्लेम येऊ शकते, कारण की भरतीची जी प्रोसेस आहे ही एक दिवस अगोदर चालू झालेली राहते, ठीक आहे. तर भरतीला एक दिवस अगोदर तुम्हाला या ठिकाणी यायचं, जे पण तुमच्या हॉल तिकीटवर तारीख असेल त्याच्या अगोदरल्या दिवशी या ठिकाणी रात्री 8 वाजता हजर राहतं, ठीक आहे. तर 16 डिसेंबरला ग्राउंड झालं. तर माझा मित्राचा ग्राउंड झालं 16 डिसेंबरला. तर त्याने सर्वात आधी त्या ठिकाणी रात्री 8 वाजतापासून त्या ठिकाणी रांग लावली होती. 8 वाजतापासून तो रांगीत उभा होता आणि 12 वाजतापासून मित्रांनो एंट्रीचा टाईम होता. गेटापासून मित्रांनो 12 वाजता मुलांना ग्राउंडच्या आतमध्ये घेतल्या जात आहे. तर त्या ठिकाणी जे मित्रांनो सर्वात आधी जे त्या ठिकाणी गेटापाशी 2-3 डॉक्युमेंट चेक केला जात आहे. एक मित्रांनो हॉल तिकीट, त्याचबरोबर जे त्या ठिकाणी आधार कार्ड चेक केला जात आहे, त्याचबरोबर नोटरीसुद्धा असू द्या. हे 3 डॉक्युमेंट वरतं तुम्हाला ठेवायचं आहे. तर हे झाल्यानंतर हे 3 डॉक्युमेंट दाखवल्यानंतर त्या मुलांना त्या ठिकाणी ग्राउंडच्या आतमध्ये घेतलं आणि त्या ठिकाणी मुलांना 12 वाजेपर्यंत त्या ठिकाणी बसून ठेवलं जात आहे. तर या ठिकाणी जसे 12 वाजले मित्रांनो तसेच मित्रांनो त्या ठिकाणी भरतीची प्रोसेस होत आहे. तर 8 वाजतापासून तुम्हाला रांगीत त्या ठिकाणी राहावं लागणार आहे. 8 वाजतापासून मुलांना ग्राउंडच्या आतमध्ये घेते. तर त्या ठिकाणी जसे 12 वाजले तसे मित्रांनो भरतीची प्रोसेस चालू होते. तर तुम्ही 8 वाजतापासून त्या ठिकाणी हजर राहायचं आहे. भरतीला एक दिवस अगोदर एक लक्षात ठेवा, ठीक. जे पण मुले गावावरून येत असाल तर सोबत चादर वगैरे न्या, त्याचबरोबर जेवणाचा डब्बा वगैरे न्या आणि त्याचबरोबर जे मित्रांनो तुम्ही ट्रॅकसूट वगैरे न्या, कारण की थंडीचा टाईम आहे, ठीक आहे. तर 12 वाजेपर्यंत मुलांना त्या ठिकाणी मित्रांनो 15 डिसेंबरला बसून ठेवलं आणि जसं 12 वाजले तसे मित्रांनो भरतीची प्रोसेस सुरू झाली. सर्वात आधी त्या ठिकाणी हॉल तिकीट स्कॅन करत आहे. हॉल तिकीट स्कॅन केल्यानंतर 100 मुले मित्रांनो त्या ठिकाणी नर्सिंग असिस्टंटसाठी नेत आहे, ठीक आहे. तर 100 मुलांना आणखीन त्या ग्राउंडच्या आतमध्ये नेलं मुलांना. सर्वात आधी हॉल तिकीट स्कॅन होता. हॉल तिकीट सगळ्यांचे होते, नॉर्मल आहे, ठीक आहे. तर हे झाल्यानंतर मुलांना टप्प्याटप्प्यानं आणखीन ग्राउंडच्या आतमध्ये नेलं आणि ग्राउंडच्या आतमध्ये आणखीन जे मित्रांनो 1600 मीटरचा ट्रॅक होता, 400 मीटरचा ट्रॅक होता. तर त्या 400 मीटरच्या ट्रॅकमध्ये मुलांना त्या ठिकाणी 100ची बॅच मित्रांनो त्या ठिकाणी बसवली. तर माझ्या मित्राचा जो जे बॅच होती तर त्यामध्ये जे मित्रांनो 100 मुले त्यांनी धावण्यासाठी सोडले. तर एका बॅचमध्ये मित्रांनो 100 मुले धावण्यासाठी सोडले आणि
एका बॅचमधून जे मित्रांनो टोटल 69 मुले त्याच्या बॅचमध्ये घेतल्या माझ्या मित्राच्या, आणि ॲक्सिलेंटचे त्यामध्ये 22 मुलं होते आणि बाकी सेकंड ग्रुपचे मुलं घेतले, ठीक आहे. आणि माझ्या मित्रांना सुद्धा ॲक्सिलेंटमध्ये रनिंग काढले त्या ठिकाणी नर्सिंग असिस्टंटची. तर एका बॅचमध्ये त्याच्या मित्रांनो 100 मुले सोडले आणि 100 पैकी 69 मुलं घेतले त्यांच्या बॅचमध्ये, आणि ॲक्सिलेंटचे त्यामध्ये 22 होते, ठीक आहे, बाकी सेकंड ग्रुपचे. आणि 1600 मीटर रनिंगसाठी नर्सिंग असिस्टंटसाठी जो टायमिंग देण्यात आला तर तो होता मित्रांनो 5 मिनिट 45 सेकंडपर्यंत या ठिकाणी टायमिंग चालू आहे, आणि ॲक्सिलेंटसाठी जो टायमिंग आहे हा 5 मिनिट 30 सेकंडपर्यंत त्या ठिकाणी चालू आहे, ठीक आहे. तर पहा या ठिकाणी जे एका बॅचमध्ये म्हणजे 100 पोरं सोडत आहे, तर चांगले मुलं मित्रांनो घेतल्या जात आहे, ठीक आहे. त्यानंतर ज्यांनी रनिंग काढली त्यांचे आणखीन मित्रांनो त्या ठिकाणी प्रोसेस होत आहे. जे मुलं रनिंगमध्ये फेल झाले त्यांना ग्राउंडच्या आतमध्ये काढलं जातं, ठीक आहे. आणि ज्यांनी रनिंग काढली त्यांना मंडपामध्ये बसून ठेवलं जात आहे, आणि त्यांच्यापासून जे मित्रांनो एक नॉर्मली फॉर्म लिहून घेतला जात आहे, त्यावर फोटो वगैरे चिपकवत आहे. नॉर्मल फॉर्म आहे, सगळ्यांना लिहिता येणार आहे, ठीक आहे. त्याचबरोबर तुम्हाला त्या ठिकाणी शिक्के वगैरे देते. ज्यांनी ॲक्सिलेंटमध्ये रनिंग काढली त्यांच्या हातावर फर्स्ट ग्रुपचा शिक्का, आणि ज्यांनी सेकंड ग्रुपवर रनिंग काढली त्याच्या हातावर सेकंड ग्रुपचा शिक्का, ठीक आहे. हे झाल्यानंतर आणखीन मुलांना ज्यांनी रनिंग काढली त्यांच्या आणखीन टप्प्याटप्प्यानं प्रोसेस होते त्या ठिकाणी. आणि हे झाल्यानंतर आणखीन मुलांना त्या ठिकाणी मित्रांनो लॉंग जम्पसाठी नेते. लॉंग जम्प त्या ठिकाणी मारायला लावली मुलांना काल, आणि झिगझॅग मारायला लावलं. तुम्ही जर त्यामध्ये पहिली दुसरी फेल जरी गेले तुम्हाला मित्रांनो लॉंग जम्प आणि झिगझॅगला तुम्हाला दुसरा चान्स देते त्या ठिकाणी, ठीक आहे. आणि त्या ठिकाणी 10 पुलअप्सचा काढायला लावत आहे. 10 पुलअप्सला 40 गुण आहे, आणि तुम्ही जर ॲक्सिलेंटमध्ये रनिंग काढली तर 60 गुण, ठीक आहे. तर हे झाल्यानंतर मुलांना त्या ठिकाणी जे मित्रांनो उंची घेतली, तर उंची त्या ठिकाणी 168 सेंटीमीटर उंची काल घेतली होती, आणि 167 वाल्या मुलांची सुद्धा उंची बसली होती. त्याचबरोबर छाती 77 सेंटीमीटर आणि फुगून 5 सेंटीमीटर त्या ठिकाणी घेत आहे. वजन तुमचं 50 किलो असलं पाहिजे, ठीक. वजन मित्रांनो तुमचं 50 किलोपेक्षा कमी असलं तर तुम्ही अपात्र होणार आहे, ठीक आहे. तर वजन 50 किलोच असलं पाहिजे त्या ठिकाणी. तर हे झाल्यानंतर आणखीन मुलांना त्या ठिकाणी मित्रांनो टप्प्याटप्प्याने उठवलं आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी नेलं. तर माझ्या मित्राचं जे ग्राउंड आहे हे जवळपास 4 वाजता लागलं होतं, म्हणजे 4 वाजता त्याचं ग्राउंड झालं होतं. 4 वाजता म्हणजे सगळं मेजरमेंट झालं होतं, त्याचं रनिंग झाली होती, आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी त्याला दुपारपर्यंत बसून ठेवण्यात आलं. तर कालच मी 16 डिसेंबरबद्दल भरतीचा व्हिडिओ आणत होतो 16 डिसेंबरचा, पण त्याचं जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे मित्रांनो 3-4 वाजता आलं होतं, पण मी त्याला कॉल वगैरे केला नाही, कारण की तो तेव्हा थकला होता, कारण की रातभर त्या ठिकाणी मुलांना बसून ठेवलं जात आहे, त्यामुळे मी काल व्हिडिओ आणला नाही, ठीक आहे. तर पहा मित्रांनो हे झाल्यानंतर त्या ठिकाणी ज्यांनी रनिंग काढली तर त्यांचे आणखीन पुढे प्रोसेस होत आहे. ते झाल्यानंतर उंची वगैरे मोजली, त्याचबरोबर छाती, त्याचबरोबर वजन हे मोजल्यानंतर आणखीन त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी मुलांना बसून ठेवलं जात आहे. तर कागदपत्र तुम्हाला कोणकोणते न्यायचे आहे नर्सिंग असिस्टंट भरतीसाठी ते तुम्हाला सांगून देतो. कॅरेक्टर सर्टिफिकेट न्यायचं, लक्षात ठेवा. हॉल तिकीट तुम्हाला न्यायचे आहे. नोटरी न्यायची आहे मित्रांनो वकिलाबादची, तहसीलमधली नोटरी चालणार नाही, लक्षात ठेवा. त्याचबरोबर अनमॅरिड सर्टिफिकेट तुम्हाला न्यायचं आहे. त्याचबरोबर 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, त्याचबरोबर जे आहे कास्ट सर्टिफिकेट, डोमिशियल, त्याचबरोबर टी सी नसेल तर बोनाफाईड न्या कॉलेजमधलं, राशन कार्डसुद्धा न्या, आधार कार्ड न्या मित्रांनो, 24 फोटो न्या, सरपंचाचा रहिवासी दाखला न्या, पोलीस पाटलाचा रहिवासी दाखला न्या. त्याचबरोबर हे जे कागदपत्र सांगितल्याचे एक एक झेरॉक्स न्या तुम्ही, ठीक आहे. एक एक झेरॉक्स आर्मीला त्या ठिकाणी मागत आहे. जरी तुम्ही नोटरीची झेरॉक्स नाही नेली तरी काही प्रॉब्लेम नाही. अनमॅरिड सर्टिफिकेटची तुम्ही झेरॉक्स नेली काही प्रॉब्लेम नाही, याची झेरॉक्स नाही नेली तरी चालते. त्याचबरोबर तुम्ही पोलीस पाटलाची झेरॉक्स नाही नेली चालते, सरपंचाचा रहिवासी दाखल्याची सुद्धा झेरॉक्स नाही नेली तरी चालते. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी कॅरेक्टर सर्टिफिकेटची झेरॉक्स नाही नेली तरी चालते. तर हे जे 10वी 12वीचे मार्कशीट आहे हे झेरॉक्स लागते त्या ठिकाणी. तर झेरॉक्स कोणकोणत्या लागते ते तुम्हाला सांगून देतो. 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, टी सी नसेल तर बोनाफाईड, त्याचबरोबर राशन कार्ड, त्याचबरोबर या ठिकाणी डोमिशियल, कास्ट सर्टिफिकेट, आधार कार्ड याचे झेरॉक्स लागते, ठीक आहे. कॅरेक्टर सर्टिफिकेटसुद्धा न्यायचा तुम्हाला, नोटरीसुद्धा न्यायची, एक लक्षात ठेवा. तर एवढे डॉक्युमेंट नर्सिंग असिस्टंट भरतीला ज्या मित्रांनो चेक केला जात आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो 16 डिसेंबरला नर्सिंग असिस्टंटची भरती यारो कोल्हापूर या ठिकाणी झाली. तर एका बॅचमध्ये 100 मुलं सोडली आणि 100 पैकी 69 मुलं त्यांनी रनिंगमध्ये पास केली, ठीक आहे. तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आर्मी रॅली भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे यारो कोल्हापूर या भरतीबद्दल. तर आजच्या व्हिडिओ इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.